नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पावसाळ्याचे दिवस आलेत. मार्केटमध्ये आता भरपूर खेकड्या यायला लागल्यात. तर तुम्हाला आज मी काळ्या मसाल्यात खेकड्या बनवून दाखवणार आहे. त्या कशा बनवायच्या आणि त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे खेकड्या बनवण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. एक कांदा मी मोठा असा उभा कापून घेतला आहे. अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे. 1 वाटी मी ओला नारळ घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. थोडासा अर्धा इंच आलं घेतलं आहे. 1.5 चमचा मी मालवणी स्पेशल मसाला घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. 1.5 चमचा मी काळा मसाला घेतला आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे. एक मोठा टोमॅटो मी बारीक कापून घेतला आहे. आणि या खेकड्या मी साफ करून स्वच्छ मी धुवून घेतले आहेत. खेकड्यासाठी आता आपण मसाला तयार करूया. त्यासाठी मी गॅसवर आता ही कढई ठेवलेली आहे. त्यात आता मी तेल घालते. त्यात आता कांदा घालूया. कांदा भाजून आपला लाल झाला आहे. आता आपण सुकं खोबरं घालूया. सुकं खोबरं परतून झालं, लाल झालं का आपण आता ओला नारळ घालायचा आहे. त्यात आता ओला नारळ घालूया. खोबरं आपलं भाजून झालं आहे. आता त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर घालूया. वाटण आपलं भाजून झालेलं आहे. आता गॅस आपण बंद करूया. वाटण हे आता मिक्सरच्या भांड्यात आपण आता काढून घेऊया आणि बारीक वाटून घेऊया. खेकडा आता आपण फोडणीला घालूया. त्यासाठी मी आता गॅसवर इथे टोप ठेवलेला आहे. त्यात आता मी तेल घालते. तेलात आता मसाला हा फोडणीला घालूया. वाटण जे वाटलं होतं ते मी आता फोडणीला घातलंय. मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हळूहळू आता मसाल्याला तेल सुटत चाललेलं आहे. आता ह्यात आपण मालवणी हा मसाला टाकूया. ही हळद घालूया. हा काळा मसाला घेतला होता 1.5 चमचा, तो मी घालते. चवीपुरतं मीठ घालते. हा बारीक कापलेला टोमॅटो घालते. मसाले चांगले आता आपले भाजले आहेत. आता आपण ह्यात खेकड्या घालूया. दहा मिनिटाचं झाकण मारून खेकड्या आता आपल्या मसाल्यात मुरत ठेवूया. 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढू
1 ग्लास आता हे मसाल्याचं पाणी आहे ते आता त्यात ओतूया. आणि पाणी आटेपर्यंत हे खेकडे आता पुन्हा आपण शिजत ठेवूया. खेकडे बघा आपल्या झाल्या आहेत ह्या. आता गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर टाकूया. काळ्या मसाल्यातल्या खेकड्या ह्या तयार आहेत. तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. कमेंट करून मला सांगा ह्या खेकड्या तुम्हाला कशा वाटल्या. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.